सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आझाद स्पोर्ट्स अँड वेलफेअर सोसायटी सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या समोर एक हास्यमय विनोदी नाटक सादर करीत आहोत. तर चला पाहूयात या वर्षी काय धमाल होते ती. काय रे, काल मॅडमने काय अभ्यास दिला होता का? अरे मग आज तर मॅडम सगळ्यांचा तोंडी घेणार आहे. काय बोलतो? चल मग जरा साफ करून घेऊ. काय? अरे फळा रे, तेवढीच मॅडम खुश होईल. अरे अरे एक मिनिट, तू का माझ्याकडे अशी बघते? अरे मला आवडतं तुझं कॉन्फिडन्स. अगं केवढं वाढत चाललेत तुझे. हे काय? विचार ग वेडे विचार. अरे वर्गात अजून गवती आली नाही आणि गोट्या पण कुठे दिसत नाही. अरे मी त्यांना बघितलं झाडाच्या पाठी. गवती गोट्याचा हातात घेऊन उभी होती. गोट्याने नवीन पोपट घेतलाय ना. अरे तो हातात घेऊन उभी होती. तुम्हाला तर माहितीच आहे गवतीला पोपट किती आवडतात ते. टाइम तर झालाय, येतील थांब. काय रे गोट्या, एवढं उशिरा का आलायस आणि घामाघूम का झालायस तू? गवती बरोबर नक्की करत काय होतास? काय सांगू तुला, अंगावर चढली तो उतराचं नावच घेत नाही. नुसती उड्या मारते. साप दमून टाकलाय मला. बाई मजा आहे ना तुझी. अरे कसली मजा. कवरी नका मारली ना तिने. म्हणून सांगतो मांजरी घेऊच नका. तरी त्या गवतीने घेतली. गुड मॉर्निंग मुलांना. आले का सगळे? चला अटेंडन्स घेऊ. हसरी, गवती. काय ग गवती, तुझं नाव असं कोणी ठेवलं ग? मॅडम, माझ्या बाबांनी ठेवलं माझं नाव. त्यांना गवतीच्या खूप आवडायचा ना, म्हणून. मॅडम मी पण सांगू माझं नाव कसं ठेवलं ते? गोट्या तू राहू दे. चला आपण अभ्यासाला सुरुवात करू. काय रे, कोण काय बोललं? मॅडम याचा फोन वाजला. बाळा, शाळेत फोन वापरायचा नाही. ही चुकीची गोष्ट आहे. यापुढे असं नाही झालं पाहिजे. मॅडम तुम्ही आमची किती काळजी घेता. तुमच्यासाठी 2 ओळी बोलू. तुम्ही किती करता आमची काळजी आणि रात्री पण उचलता आमचे कॉल. मलाही करायचे तुमची सेवा. दाबून तुमचे पाय मॅडम, पाय. अरे काय चाललंय रे तुमचं? शांत व्हा सगळे. चला उठा. आता आपल्याला आपल्या शाळेचे जे संस्थापक आहेत ना
त्यांच्या आश्रमात जायचं आहे. ते स्वतः खूप मोठे बाबा आहेत. चला आपण जाऊ, त्यांचे दर्शन घेऊ. बांधून गटुड घेऊन पाठी आलो आलो मी तुमच्यासाठी. लई वर्षांना आजचा आपल्या आल्या तो दादा गाठी भेटी. फोटो येणा बाई का लाया ते बाई गौडी भेटले आया. मंगली बाबू आया ते बाई गौडी भेटले लाया. कुणाची दारू सुटत नाही न कोणाचा रात्री उठत नाही. तुझ्या बाबाचा चमत्कारी दूध न बोल बाबा की मागे जय. मी बाबा दुधारी करत नाही कोणाची उधारी. न बोल बाबा की मागे जय जय. शांत शांत, जेवढा पगार तेवढाच बोलत जा रे. बाबा एवढे दिवस मी तुमच्या सोबत आहे, परंतु मला समजत नाही आपलं दूध एवढं घट्ट कसं. हलवून हलवून बॉटल हलवून हलवून त्यातलं दूध एवढं घट्ट झालंय. तुला शिकायचंय का चमत्कार? हा बाबा, पण हा चमत्कार शिकायला तू अजून छोटा आहेस. अरे पण बाबा माझा मोठा आहे अनुभव. बाबा नमस्कार. हळू फुले. हाय हाय. मला हाय. बाबा तुमच्या चमत्कारी दुधाबद्दल खूप ऐकून आहे मी, मलाही हवंय थोडं. बाई तुम्हाला बघून दुधाची गरज वाटतच नाही. तुम्ही एवढा मोठा शिक्षक आहात, तुम्हाला काय चमत्कारी दुधाची गरज असं म्हणतोय तो. बाबा माझी मुले सुद्धा आली आहेत. एवढी मुलं तुमची? मिस्टर कामाला जात नाही वाटतं. नाही बाबा, माझ्या वर्गातली मुले आहेत ती. मुलांनो, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचंय? बाबा मला MSCB चा ऑफिसर बनायचं आहे. का रे? बाबा कवरा पैसा आहे त्याच्यात. मी कुठल्या पण टाइमला कोणाच्या पण घरात दाड मारू शकतो. आमच्या गावात तेच चाललंय. मायला ऑफिसर बनायचं तुला? घे बाबाचं दूध पी. ये म्हणजे आशीर्वाद घे. बाबा बाबा किती अंधार पडलाय इथे. MSCB वाले इथे पण घुसलेले वाटतं. अरे MSCB बोलले नाही, तू चुकीच्या जागी घुसलाय. ये बाहेर ये. बाबा मला ना जाम मोठा करायचा आहे. मग तुला हलवायला लागेल. म्हणजे तुला तुझ्या विचारांनी दुनिया हलवायला लागेल. पण तुला मोठं होऊन काय करायचंय? मला माझ्या पप्पांचा बिझनेस मोठा करायचा आहे. काय करतात तुझे वडील? माझा पप्पा गवतीच्या मम्मीची BP बघत असतो. डॉक्टर आहे ना माझा पप्पा. BP चेक करायची सवय आहे त्याला. सरळ बोल ना, तुला डॉक्टर बनायचंय. बाबा हे आपल्या गोट्याचे पालक आले. या या, स्वागत आहे आपलं. बाळ गोट्या, ओळख करून द्या आपल्या पालकांची. बाबा मी गोट्या आणि हे माझे पप्पा म्हणजे मोठ्या गोट्या. तुम्ही लक्ष नका देऊ याच्याकडे. हा असंच आहे. बोला, कसं येणं केलं तुम्ही? वी आर हिअर फॉर सम पर्पज. बाई मराठी बोला हो. इंग्लिश ऐकून माझं दूध थंड पडतं. मला मराठी जास्त येत नाही. म्हणजे बाई केळी नाही, इनीच केळी खाते. मम्मी ही बघ माझी मैत्रीण गवती. अच्छा हीच का ती गवती जिला सगळी पोरं चिडवतात? हो काकी, आठवत आहे ना मी तुमच्या घरी आली होती. कधी ग? त्या दिवशी नाही का मी गोट्याचा पोपट हातात घेतलेला. मम्मी आपल्या घरातला पोपट पकडलेला तिने. सगळ्यांनी शांत व्हा. बरं झालं तुम्ही इथे सर्व जमलात. मला एक घोषणाच करायची होती. आपण आता आपल्या शाळेमध्ये आपल्या संस्थानातील काही अनाथ मुलांना प्रवेश देत आहोत. तरी सर्वांनी त्यांचं स्वागत करूयात.
बाबा, आम्हाला हे मान्य नाही. ही गरीब मुलं आमच्या मुलांसोबत बसणं मला योग्य वाटत नाही. आमच्या प्रतिष्ठेची तुलना ही मुलं करू शकत नाही. या मुलांची भाषा काय, त्यांचं राहणीमान काय, त्यांना तुम्ही आमच्या मुलांसोबत बसवताय. असं असेल तर आमची मुलं या शाळेत पुढे शिकणार नाहीत. हा मुलांमधला परकेपणा तुम्ही करता, पण माझ्यासाठी दोघेही माझे शिष्यच आहेत. प्रत्येक वेळी गरिबी आणि गरीबाला तुच्छ मानले जाते. आपले हेच विचार आपण आपल्या मुलांना सुद्धा नकळत देत आहोत. आज ज्या सुविधांचा आपण वापर करताय ते कोणासाठी त्यांच्या स्वप्न एवढे किमती आहेत. मी त्यांच्या गरिबीकडे नाही तर त्यांच्या गुणवत्तेकडे पाहतो. एव्हरी चाइल्ड इज स्पेशल अँड एव्हरी चाइल्ड इज इक्वल हे बोलणं जितकं सोपं आहे ना, तितकंच अंमलात आणणं कठीण आहे. आज या मुलांना आपण प्रोत्साहन देऊ तर आपण आणि आपला समाजच पुढे जाणार आहे. बदल हा आपल्या विचारातूनच घडू शकतो. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची पंख बनून आपण त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आणि मी त्यांचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणार नाही. तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांचं नाव शाळेतून काढू शकता, पण मी या मुलांवर अन्याय होऊन देणार नाही. नाही बाबा, आमची चुकी आम्हाला मान्य आहे. तुमचं बोलणं मला पटलेलं आहे. आमच्या मुलांना आम्ही याच शाळेत शिकू. तुम्ही आम्हाला जी शिकवण दिली आहे ही शिकवण आम्ही आमच्या मुलांनाही देऊ. प्रत्येक मुलगा हा स्पेशल आहे. गोट्याच्या पोटाला आला यूथ आणि बोलो बाबा की माँ की आबा बाबा. पप्पा पप्पा चला, आपल्याला गावात होलीच्या लग्नाला पण जायचं आहे. बाबा, तुम्ही पण चला आमच्या सोबत. तुम्ही सगळे चला आमच्या सोबत.